दादा जसं दादांनी सांगितलं की आता 4चं या ठिकाणी प्रभाग आहे, 4 नगरसेवक निवडून येतात, त्यांचं म्हणणे की बाबा एक असं पाहिजे. आता एकंदरीत आपण पाहतोय सध्या आता ते जाहीर तर झालेलं आहे, आता याच्यात काय बदल होणार नाही, कदाचित पुढच्या निवडणूक ह्याचा विचार होऊ शकतो. सध्या तुम्हाला काय वाटतं? आता इच्छुक भरपूर फिरतात आपल्याकडं, माजी नगरसेवक या ठिकाणचे आहेत. मी नाव घेऊन सांगतो, आपल्याकडे सचिन साठे आहेत, स्नेहा कलट आहेत, गणेश कसपड्यांच्या मिसेस आहे. हे जे नगरसेवक नाही झालेले हे लोक फिरतात, त्यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. जे नाहीच झाले त्यांनाही संधी मिळाली पाहिजे. हा, आले आले पाहिजे. आणि सचिन साठ्याने आम्हाला हे थोडे बसायची आमची सोय केलेली आहे. हा, चोंदे मॅडम सचिन साठ्याने आमची बसायची सोय केली. नाही ते आम्हाला इथं बँकेत आम्ही बसत होतो, बँकवाल्याने आम्हाला हाकलून दिलं तिथून. हा, बँकवाले म्हणजे इथं नाही बसायचं. मग आम्ही एकत्र कुठं बसणार एका ठिकाणी? काहीतरी सोयी पाहिजे ना जास्त. मग आम्हाला ते सचिन साठ्याने पहिले बेंच टाकून दिले आणि चोंदे मॅडमने आम्हाला हे शेड टाकून दिलं. बाकी आम्ही आमच्या पैशांनी थोडं कंप्लीट करून बसायची आमची सोय झालेली आहे. आणि तर ते तर निवडणुकीत पराभव झाले होते सचिन साठे. नाही, तरी त्यांनी आम्हाला दिले करून, तरी त्यांनी आम्हाला करून दिले. ते म्हणले काय काळजी करू नका, तुमची सोय आम्ही करतो म्हणून दिली. हा, म्हणजे इथले जे स्थानिक आहेत. हा, स्थानिक आहेत आणि त्यांचा जास्त आम्हाला संपर्क कमी आहे. त्या कसपटी वस्तीवाल्यांचे संपर्क कमी आहे. त्यांचे नगरसेवक ते तिकडचं काम ते तिकडचे काम करतात, हे इकडचे काम करतात. हा. आमचा फक्त एक पॉइंट आहे, इथं बस स्टॉप चांगला नाही, त्या बाजूला बी नाही, ह्या बाजूला नाही. आणि एक बस पाहिजे, एकच बस आहे इथं 100 नंबर. अजून बस आम्हाला स्वारगेटला जायला म्हणा किंवा तिकडे आणखीन एक हा शिवाजीनगरचं बस स्टँड आहे ना, खूप लोकांना त्रास आहे. जे BRT झाले त्याच्या खाली त्या बिल्डरने बस स्टॉप बांधून देतो म्हणला, पण अजून ते बांधलं नाही. लोकांना इथून जाऊन त्या वाकडेवाडीला जायला खूप त्रास आहे. रेल्वेतून उतरल्यानंतर सुद्धा तिथे शिवाजीनगर. तुम्ही जे प्रश्न मांडलेत ते आपण निश्चित दाखवणारच आहोत, तुमच्या काय समस्या तेही दाखवणार आहोत. आता तुम्ही ज्यांची नावं घेतली, जी लोक होती ज्यांनी कामं केलेत किंवा तुम्हाला हे बांधून दिले, ती लोक येतात का खरंच? म्हणजे विचारपूस करतात का? ज्येष्ठ येतात, विचारपूस करतात, सगळी करतात, कुठल्याही पार्टीचे असं करतात, तसं काही नाही आहे. पण माझं वैयक्तिक मत असं आहे, जे 2 गट फुटलेत ना, जे शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गट किंवा हे राष्ट्रवादीचे 2 फुटले, ते फुटायला नाही पाहिजेत. कधी फुटतात, कधी एकत्र येतात, कधी फुटतात, कधी येतात. मग आम्ही संभ्रममध्ये असतो ना. मग अजित पवारकडे जायचं का शरद पवारकडे जायचं? मग आमचं मत थोडस ही होऊन जातं. आता दोन्ही परत एकत्र आलेत, मग आम्ही काय करणार? ह्यांचं आमच्या मताला महत्वच नाही. आपण पाहतोय खरं तर पिंपळे निलख परिसरात आपण आहोत. प्रभाग क्रमांक 26 हा विशाल नगरचा सगळा परिसर आहे. या ठिकाणच्या ज्येष्ठ नागरिकांनी आपलं रोखोक मत व्यक्त केलेलं आहे. काय या ठिकाणची परिस्थिती आहे, विकास कामे झालीत का किंवा कोणती कामे त्यांना अपेक्षित आहेत, त्याच्याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर खरं तर राजकारणापलीकडे जाऊन फक्त राजकारण नव्हे तर या ठिकाणी कोणती कामं व्हायला पाहिजे त्याच्याबद्दल त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. त्याचबरोबर या ठिकाणी कोण कोण इच्छुक आहेत त्यांच्याबद्दल देखील त्यांनी सांगितलेलं आहे. एकंदरीत त्यांनी आपलं मत व्यक्त केलंय. आणखी काही ज्येष्ठ नागरिक असतील, या ठिकाणचे रहिवासी असतील, स्थानिक मतदार असतील, त्यांच्याशी आपण संवाद साधून या ठिकाणचा आढावा घेणार आहोत.